नमस्कार, मनीषाज किचन मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला आज आपण बनवूया स्पेशल नारळी भात। तर नारळी भात बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेले आहे ते पाहूया। आज आपण इथे घेतलेले आहे मी 1 वाटी तांदूळ। हे तांदूळ मी आंबेमोहर तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून निथळून घेतलेले आहे। तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकतात, घरात जे वापरतात ते देखील, किंवा सुवासिक बासमती तांदूळ असं घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा खूप सुंदर असा सुगंध सुटतो। तर नारळी भात बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे तांदूळ, 1 वाटी साखर, ज्या वाटीने आपण तांदूळ मापून घेतलं होतं तीच 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही साखर थोडी कमी सुद्धा करू शकतात किंवा गोड आवडत असेल तर थोडी जास्त सुद्धा घेऊ शकतात। ड्रायफ्रूट घेतले अर्धी वाटी। इथे मी बेदाणे घेतलेले आहेत थोडे। हे बेदाण्यांमुळे भाताला खूपच आपल्या छान चव येते। 1 नारळ, ओला नारळ मी घेतलेला आहे इथं वेळीने खाऊन। तुम्ही तो किसून किंवा मिक्सरवरती बारीक सुद्धा करून घेऊ शकतात। 3-4 छोटे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। 4 विलायची घेतलेले आहेत, अशी विलायची सोलून, आणि 4-5 लवंग घेतलेले आहेत चवीनुसार। इथं हा जिलबीचा खाण्याचा कलर घेतलेला आहे आणि थोडं मीठ घेतलेलं आहे, आणि हे साजूक तूप। तर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण गॅस चालू करू, गरम होण्यासाठी पॅन ठेवूया। हा पॅन गरम होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला इथे पाणी घेऊया। आता हे पाणी मी ज्या वाटीने मी तांदूळ घेतलं होतं 1 वाटी, त्याच्या डबल पाणी मी इथे घेतलेले आहे। आपलं पॅन गरम होतोय तोपर्यंत आपण हे दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवूया, म्हणजे इथे आपले पाणी सुद्धा गरम होईल। तर या पॅन मध्ये आपण आता 2 चमचे तूप घालून घेणार आहोत। आपलं तूप थोडं गरम होतंय, त्यावरती आपण हे जे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे। ते थोडंसं हलवून घ्यायचे। आपलं तूप आता गरम झालेलं आहे चांगलं। हे जे खडे मसाले आपण ह्याच्यामध्ये घातले, हे तुपात असं तळल्यामुळे त्याला खमंग असा वास येतो आपल्या भाताला। त्याच्यामध्ये आपण घालूया हे ड्रायफ्रूट। थोडं 1 मिनिट असं आपण याला तुपावरती चांगलं परतवून घ्यायचं आहे। यात आपण हे बेदाणे देखील ॲड करूया, ते पण असे थोडे परतून घेऊया। त्यात आपण हे तांदूळ घेतलेले हे टाकून घ्यायचे, आणि हे तांदूळ देखील तुपावरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे। एक मिनिट असं तांदूळ परतून झाल्यानंतर आपण जे बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यात चांगलं पाणी गरम झालेलं आहे, हे या भातामध्ये टाकून देऊया। तुम्ही ते पाहू शकतात, अतिशय सुंदर असा इथं खड्या मसाल्यांचा आणि भाताचा सुवास येत आहे।
हा भात आपण मोठ्या गॅसवरती असं थोडा उकळून घ्यायचा आहे. त्याच्यात हे आपण थोडं मीठ घेतलेलं होतं ते ॲड करायचं आणि सर्व बाजूनी हलवून घ्यायचं आहे. आपण पाणी गरम करून घेतलं होतं म्हणून त्याला लगेचच उकळी आली आहे. तर हे चांगलं असं खळखळ उकळल्यानंतर आपण हा गॅस आता बारीक करणार आहोत आणि एक 10 ते 12 मिनटं भात हा असंच झाकून ठेवणार आहोत. 10 मिनटं झालेली आहे. आपण इथे पाहूयात चांगला असा भात आपला आता शिजत आलेला आहे. हां, जास्ती सुक्का पण होऊ द्यायचा नाही. याच्यामध्ये आपण आता घालून घेऊया हा जिलबीचा कलर. तर त्यासाठी मी इथे थोडंसं असं दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये आपण अगदी थोडासा असा हा जिलबीचा कलर घालणार आहे आणि तो हलवून घेणार आहे. हा कलर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. त्याच्यामध्ये आपल्या भाताला खूप असा सुंदर कलर येणार आहे. आता आपण जे हे खोबरं घेतलेलं होतं पण हे याच्यात घालणार आहोत. आणि ते भातामध्ये असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तसंच आता आपण ही साखर सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. सर्व बाजूने असं चांगलं हलवून हा भात आपण आता 5 ते 10 मिनटं पुन्हा असं वाफेवरती ठेवून द्यायचं आहे. मग आता आपण ह्याच्यामध्ये साखर जी ॲड केलेली आहे ते साखरेला पाणी सुटतं. मग त्याच्या वाफेवरती हा भात आपला आता पूर्णपणे शिजणार आहे. असं सर्व बाजूने हलवून हा भात आपण आता झाकून ठेवणार आहोत. यावरती झाकण ठेवून आता आपण एक 5 ते 10 मिनटं असं झाकून ठेवणार आहोत. आता या भांड्याची वाफ जाऊ द्यायची नाही म्हणून आपण ह्याला अशी पिठाची गोळी लावून ठेवायची. 10 मिनटं झालेली आहे. आता आपण पाहूया आपला नारळ भात तयार आहे का. तुम्ही इथे पाहू शकतात पूर्णपणे असा चांगला शिजलेला आहे. तर आता आपण वरती झाकण ठेवू, गॅस बंद करूयात.